श्री स्वामी समर्थ. चला आज आपण आळूची वडी बनवणार आहे. तर ही आपल्या गार्डनमधलं आळू घेऊन आलेले आहे. यात गावरान पण आळू आहे. आपण गावरानचं पण एक पान मोठं होतं म्हणून आणलं होतं. तर आता आपण वड्या बनवणार आहे. तर इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. इथं अद्रक, लसूण, कोथिंबीर, जिरे आणि ओवा काढून घेतलेला आहे. इथं सोडा घेतलेला आहे खायचा. इथं हळद घेतलेली आहे आणि आपण थोडं दही टाकणार आहे आंबूस वास हवं म्हणून. तर आता आपण चला आळूची वडवी कशी बनवायची ते करून घेऊया. बघा असं पीठ घेतले आपण. लय पातळ पण नाही आणि लय घट पण नाही. आणि हो काही त्याचा पान घेतले. तर आपण ह्याला असं पानावर लावून घेणार आहे आणि 3 पानं ठेवणार आहे. अशी एकावर एक 3 पानं ठेवणार आहे आपण. हो का आपल्या अशा वड्या आपण बनवून घेतलेल्या आहेत. तर आता आपण 4 वड्या झाल्या. तर आपण प्रत्येक वडीत एक गावरान पान टाकलेलं आहे. का तर गावरान पानं खाल्लेली चांगली असते ती शरीराला. काय आपल्या पोटात केस गेला किंवा आपल्याला टोनचा त्रास असेल तर ती कमी होण्यास मदत होते म्हणून आपण एक गावरान पान टाकलेलं आहे. आता इथं आपण तवा ठेवलेला आहे. तर आपण आता ह्याच्यावर तेल घालून घेऊया. का तर आपण तवा वडी करणार आहे तळून. त्याच्यामुळं आपण हे तवा वडी आपल्या. चला आता तेल घातलेलं आहे, गरम करून घेऊया. बघा आपलं तेल तापलेलं आहे. तर आता आपण वडी हे करूया, सोडूया त्या तेलामध्ये. आता अशा वड्या हे करायच्या. आपल्याला हे तवा वडी बनवायची ना आणि त्याच्यावर हे ताट असं झाकून ठेवायचं. आता आपण ह्याला 10 मिनटं झाकून ठेवूया. चला आता आपण उघडून घेऊया, बघूया कसे झाले ते. हो का आपली अशी वडी झालेली आहे. आता आपण ह्याला असे खालीवर करून घेऊया. हे आपली लई फुगली आहे वडी. परत अजून आपण झाकून ठेवायला. चला आता आपण पलटून घेऊया. मग आपण बघा असे मस्त खरपूस तळलेले आहे. बघा बघा आता आपली वडी झालेली आहे. तर आता आपण जेवायला घेऊया. बघा आता आपण वडी घेतलेली आहे, बेसन घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, ज्वारीची भाकरी घेतलेली आहे. आणि मला जास्त ज्वारीचीच भाकरी आवडते. आणि झटपट होणारी ही तवा वडी आहे. जर माझ्या मैत्रिणींनो तुम्ही कशी करता हे मला कमेंट करून सांगा. आणि माझे डिश आवडले असेल तर मला फॉलो करा.